तर नमस्कार मित्रांनो, मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं भाऊच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ओंकार ग्राफिक डिझाईन यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत होतो. भरपूर दिवसानंतर भाऊनो व्हिडिओ येतोय, कारण की भाऊनो वेळ भेटत नाही, खरंच सांगतो. ओके भाऊनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला समजत असेल कोणत्या टॉपिकला केला. भाऊनो, मी ऑलरेडी एक इंस्टाग्रामला पोस्ट केली होती भाऊनो, बड्डे बॅनर डिझाईनसाठी. ओके, एकदम सिंपल बॅनर डिझाईन आहे, कडक लुक दिसणार आहे भाऊनो आजच्या या बॅनरचा. ओके, त्यासाठी काय करायचं आहे, PLP फाईलवरती व्हिडिओ येईल भाऊनो, वेळ लागेल. पण सॉरी, म्हणजे आजचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला PLP फाईल प्रोव्हाइड केली जाईल, लक्षात घ्या. फक्त वेळ लागेल, तुम्ही मेसेज नका करू की भाऊ PLP फाईल नाही आली. ओके, तर भाऊनो दोन तुम्हाला मी PST फाईल देणार आहे, सेम सिच्युएशनमध्ये, म्हणजे सेम कॅरेक्टर असणार आहे, म्हणजे सेम टू सेम असणार आहे, फक्त थोडं वेगळ्या पार्टमध्ये असणार आहे. ओके, थोडं आपण डिफरंट केलेलं आहे. असे तुम्हाला मी दोन PST फाईल देणार आहे. ओके, असे दोन PLP फाईल, पण त्यांना वेळ लागेल, फाईल तुम्हाला भेटून जाणार आहेत. ओके, जास्त व्हिडिओ स्किप करून बघू नका, जेणेकरून तुम्हाला पाचव्या व्हिडिओमध्ये जे बोलून सांगितलेले आहे ते तुम्हाला ऐकायला येणार नाही, लक्षात घ्या. ओके, साईज आपण ठेवतो 12x14, लक्षात घ्या, कारण की ही आपली इंस्टाग्रामची साईज आहे. इथे बघू शकता 12x14. ही जी आहे ती थोडीशी इन्क्रीज म्हणजे काय बोलू शकतो, थोडी वाढलेली आहे. ओके भाऊनो, पासवर्ड जे असतात ना ते आपण बोलून सांगत असतो भाऊनो. बरेच आता यूट्यूबवरती आपल्या व्ह्यूज जे आहेत ना ते भाऊनो कमी झालेले आहेत, लक्षात घ्या. तर भाऊनो, तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे हे तुम्ही भाऊनो जर पर्सनल किंवा इंस्टाग्रामला जर तुम्ही सांगितलं ना तर तुम्हाला मी सांगू शकतो. ओके, तर इथे बघू शकता जे पहिलं बॅनर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगून देतो. इथे बघू शकता काय काय आपण डिझाईन केले, तुम्हाला इथे दाखवणार आहे. इथे बघू शकता तुम्हाला दिसते एक आपण काय केलं, टेक्चर. ओके, टेक्चर वगैरे घेतलेलं आहे. इथे बघू शकता जो एकदम तुम्हाला जसं की जी बिल्डिंग वगैरे जी इमारत आहे ती अशी कोसळताना तुम्हाला दिसत असेल. ओके, त्याच्यानंतर वरती बघू शकता त्याला आपण स्पॉट वगैरे मारले, जेणेकरून एक थोडासा लुक येणार आहे. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता हे काय असणार आहे, आता हे काय दिसतंय तुम्हाला म्हणून इथे टायगर. ओके, हा जो टायगर आहे ना तो पण टायगर आपण यामध्ये ॲड केला आहे, दाखवतो तुम्हाला. ओके, तो टायगरचा आता कुठे पार्ट असणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यानंतर पुढे येऊया, लेअर पॅलेटवरती लक्ष द्या, जेणेकरून मी काय काय बोलतोय ना ते तुम्हाला समजेल, कारण की जर आता मी एवढं जर सांगत बसलो तुम्हाला. ओके, तर इथे बघू शकता हे जे ॲक्टिंग लोक आहेत त्याला बनवले. ओके, इथे बघू शकता आता तुम्हाला दिसतं हा एक परत अजून एक काय असणार आहे, इमेज आहे, त्याला पण आपण ओव्हरलॅप सॉफ्ट लाईट मारला आहे. तर वरती बघू शकता आपला जो एक लेन्स आहे, तुम्हाला माहिती असेल. आता व्हिडिओ तुम्ही स्किप करून बघाल भाऊनो, बोर जास्त होईल, कारण की मी जास्त बोलतोय. ओके, पण बरेच जण तर ऐकतच नाही मी काय बोलतोय, पण कशासाठी बोलतोय ते पण तुम्हाला माहिती नाही. ओके, ते इथे बघू शकता आता याच्या हा एक JPG आहे, हा एक JPG तुम्हाला दिसत असेल, याला आपण काय केलं, ओव्हरले. ओके, हा ओव्हरले आपण केलेला आहे ना, त्याच्यामुळेच मागचा बॅकग्राऊंड बघू शकतो तुम्हाला क्रिएट झालेला दिसून येईल. याला काय करायचं, ओव्हरले गेला. त्याच्यानं वरती आलो, इथं बघू शकता व्हायब्रन्स हा जो ऑप्शन आहे, इथे जायचं व्हायब्रन्सवरती क्लिक करून इथे काय करायचं, थोडं याची खेळत बसायचं. बघू शकता तुम्हाला इफेक्ट थोडा चेंज झालेला दिसेल बॅकग्राऊंडमध्ये. ओके, अंडू करतो, अंडू केल्याच्यानंतर याची काय जी लेअरची साईज आहे ना तिला वरती घेऊया, म्हणजे जेणेकरून आपल्या लेअरवरती लक्ष जाईल. आता आपले कॅरेक्टर असणार आहेत, कॅरेक्टर बघू शकता तुम्हाला ते दिसतंय, त्यांचं आपण काय केलेलं आहे, दोन फोटो ॲड करून त्यांची शॅडो वगैरे इथे ॲड करून घेतलेली जी तुम्हाला इथे दिसते, बघू शकता. ओके, अजून एक सिंगल फोटो आहे जो आपण वरती केलेला लेअर. आता कारण की फोटोशॉपमध्ये तुम्हाला माहिती असेल की लेअर वाईज आपल्याला काम करावं लागतं, लक्षात घ्या, जेणेकरून जे आहे ते आपल्याला सोपं पडतं. ओके, त्याच्यानंतर आपण एक काय केलं, एक ब्रश आहे, इथं बघू शकता ब्रश, ब्रश नाही म्हणू शकत, ब्रशचा एक JPG घेतला आहे, जो की आपला मटेरियल डाटामध्ये आहे रेडी. तुम्हाला दाखवतो मी, इथे बघू शकता माझ्या जो हा जो ब्रश तुम्हाला दिसतोय. ओके, हा ब्रश मी काय केलेला आहे, सर्व सिंपल, यामध्ये हा जो ब्लॅकचा पोर्शन आहे तो काढून टाकून जो आपला जेवढा पाहिजे तो आपण यामध्ये ॲड केला आहे, आणि त्याला कलर ओव्हरले केलं आहे. कलर ओव्हरले आपण केलेला व्हाईट. बघू शकता असा लुक आलेला आहे, एकदम नॉर्मल डिझाईन आहे, जेणेकरून तुम्हाला पूर्ण समजेल. ओके, पुढे येऊया. पुढे आल्याच्या नंतर आता याच्या अजून खाली काहीतरी आपले इथे झालेलं आहे. त्याच्यानंतर भाऊनो पहिला पासवर्ड असणार आहे भाऊनो 2626. ओके, त्याच्यानंतर आता हे झालेले आहे आपले जे काही कॅरेक्टर असणार आहे त्यांना इफेक्ट वगैरे द्यायचे, क्रॉप वगैरे तर करायचे, तुम्हाला माहीत असेल, हे काय सांगायची गरज नाही. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता जे शुभेच्छुक वगैरे कोण असेल त्यांचा फोटो तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. ओके, असं काय नाही की मी जसं दिलं आहे तसं तुम्हाला करायचं आहे. ओके, तुम्ही त्यामध्ये सर्व चेंजेस वगैरे करू शकता, कारण की जे आहे ते सर्व एकदम क्लिअरमध्ये डिटेलमध्ये मी सांगतो आहे की काय काय यामध्ये यूज केले आणि कसं करायचं आहे. ओके, त्याच्यानंतर परत एक लेन्स घेतले, लेन्स तुम्हाला माहिती असेल आपला जो आहे, इथे शुभेच्छुकांचा फोटो आपण इथे बघू शकता, तुम्हाला इथे दिसत असेल. ओके, हे काय केलं मी इथे खाली सेट करून ठेवलेलं आहे, जिथे आपल्याला सेट करायचं आहे, लक्षात घ्या, कारण की जेणेकरून आपल्याला समजतं की आता आपल्याजवळ एवढी साईज आहे, तर या साईजमध्ये आपल्याला जे ॲड करायचं आहे ते आपल्याजवळ पाहिजे. ओके, त्याच्यानंतर आता डेट आहे, तुम्हाला माहिती असेल क्लायंटचं वगैरे जे तुम्हाला डेट वगैरे दिसतील, जो काय असे शायरी वगैरे आपण यामध्ये बघू शकता इथे ॲड केले लेफ्ट साईडला. सर्व तुम्हाला पिक्सल लॅबला पूर्ण एकदम बॅकग्राऊंड वगैरे जे काय असणार आहे ते भेटून झाले, बघू शकता क्लिअरिटी एकदम कडक
23 डिसेंबर जे काय तुम्हाला इथे दिसत असेल बघू शकता कडक बॅनर डिझाईन. ओके, त्याच्यानंतर आता पुढे आता झालेलं आहे सर्व. आता एवढंच बॅकग्राऊंड बघू शकता तुम्हाला इथे दिसत असेल. बॅकग्राऊंड वगैरे आपण क्रिएट केला आहे. सॉरी, आपण हा जो पार्ट आहे ना हा बिल्डिंगचा याला ऑफ करूया. ऑफ करून ठेवला. त्याच्यानंतर आता आपण काय करणार आहे, एक इथं पार्ट आहे, इथं कुठेतरी गुल झालं. ओके, असू दे, ठीक आहे. त्याला आपण बघूया. हां, ठीक आहे. हा जो लायन आहे ना, ह्या लायनला आपण काय करणार आहे, बंद करूया. कुठे आहे तो लायन, याच्यावर राईट क्लिक करायचं आणि लायनला जाऊन ऑफ करून टाका. ऑफ करून टाकला. याला पण क्लोज, हे पण क्लोज. फक्त आपल्याला काय करायचं, बॅकग्राऊंड ठेवायचं. याला पण बंद करून टाका. ओके, बघू शकता असा. ही फक्त आपली नॉर्मल बिल्डिंग. ओके, हा एक पार्ट असणार आहे. मी ह्याच्यामध्ये तुम्हाला दोन PST फाईल प्रोव्हाइड केलेत ना, त्याच्यामुळे बघून सेम आतमध्ये जे काय मटेरियल आहे ते सेम आहे, फक्त आपण बॅकग्राऊंड चेंज केले. असे तुम्हाला 2 PST फाईल बनवलेत. ते इथं बघू शकता. जे काय असणार आहे ते एका लेअरमध्येच आहे, जे ॲड करायचं आहे ते. ओके, हे बघू शकता. हे पण आपण यामध्ये ॲड केलेलं आहे. तुम्हाला इथे दिसत असेल. तर तुम्हाला डार्क पाहिजे असेल तर तुम्ही याला ऑन करू शकता. लाईट पाहिजे असेल तर याला असं लाईट, आता हे तुमच्यासमोर लाईट आहे, तर तुम्हाला डार्क पाहिजे तर तुम्ही ह्याला ऑन करू शकता. ओके, सेम ही आपण कॅलिग्राफी आहे ती आपण ॲड केलेली आहे, पण ती ऑन नाही केली, लक्षात घ्या. बस हा जो टायगर आहे ना, ह्या टायगरला डिलीट करून टाका. ठीक आहे, हा टायगर डिलीट केला, विषय संपला. त्याच्यानंतर हा बॅकग्राऊंड पण नको आपल्याला. ओके, बॅकग्राऊंडचं पण काही गरज नाही. नॉर्मल आपण बॅकग्राऊंड जो आहे तो यामध्ये ॲड करून ठेवला आहे. ओके, प्लस अजून कुठे गेला, हा. ओके, ह्याची आता आपण वाटल्यास ऑपोजिट वगैरे अशी मायनस करू शकतो, जेणेकरून एक कडक. नाहीतर याला पण बंद केलं तरी चालेल, असं काही नाही. ओके, ह्याला बंदच करून ठेवूया. ठीक आहे भावनो, दुसरा पासवर्ड आहे कडकमध्ये सांगतो भावनो, 25. ओके, त्याच्यानंतर आता हे झालेलं आहे, एवढं सर्व. आता हे बॅनर आपलं तयार आहे, लक्षात घ्या. तुम्हाला दिसतंय. आता यांचं जे नाव असणार आहे ते नाव आता आपण काय करायचं, इथे बघू शकता नाव आपण ह्या ग्रुपमध्ये ॲड केलं आहे. त्याला आपण काय दिलेलं आहे इथे, पॉवर क्लिप. ओके, तुम्हाला इथे दिसतंय भावनो. सांगताना भावनो मागे पुढे होऊ शकतो, कारण की आपण डिझाईन बनवताना आणि डिझाईन झाल्याच्या नंतर जे काही सांगतो त्याच्यामध्ये भावनो फरक असतो, लक्षात घ्या. ओके, इथे बघू शकता हे काय असणार आहे. आता वरती इथे बेस्ट विशेष वगैरे आपण यामध्ये ॲड केले, बघू शकता. हॅपी बर्थडे साहिल शिंदे, जे काय असतील क्लायंट वगैरे तुम्हाला दिसत असेल त्यांचा फोटो यामध्ये ॲड केला आहे. फॉन्ट वगैरे जर तुमच्याजवळ नसेल तर तुम्ही त्यामध्ये तुमच्याजवळचा जो फॉन्ट आहे ना तो रिप्लेस मारा, इझिली काम होऊन जाईल तुमचं. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता हा JPG, हा JPG बघू शकता. हा JPG आहे, त्याला आपण काय केलं, पॉवर क्लिप. जसं पिक्सल लॅब जे युजर असतील त्यांच्यासाठी माहिती असेल. ओके, तर पिक्सल लॅबला काय असणार आहे, आपण टेक्स्चर अप्लाय करतो. ओके, इथे राईट क्लिक करून रिलीज केलं तर इथे तुम्हाला दिसून येईल JPG, आणि क्रिएट क्लिपिंग मास्क केलं तर तुम्हाला इथे क्लिपिंग मास्क दिसून येईल. ओके, बघू शकता हॅपी बर्थडे हे इंग्लिशमध्ये आहे, लक्षात घ्या. आता मराठी. ओके, व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून मी तुम्हाला सांगून देईन. ठीक आहे, जे आहे ते सेम टू सेम असणार आहे. इथे बघू शकता इथे लाईन आपण घेतलेलं आहे, जसे तुम्हाला स्टार्टिंगच्या व्हिडिओमध्ये दाखवलं. मी फक्त इथे ऑन करून दाखवतोय काय काय यामध्ये यूज केलं आहे. बघू शकता एकदम क्रिएटिव्हिटी. आपण लुक सेम डिझाईन आहे, काहीच वेगळं नाही आहे यामध्ये. जसं की तुम्हाला ज्या पहिल्या डिझाईनमध्ये दिसलं असेल सेम तसं आहे. इथे बघू शकता पुष्पगुच्छ वगैरे जे काही शुभेच्छुक असतील त्यांचा फोटो आपण यामध्ये ॲड केला. हे ट्रायंगल वगैरे ना क्रिएटिव्हिटी आपण करतो, जेणेकरून लक्ष जावं. कारण की जर कोण बघणार असेल, ओके, तर त्याने कसं चांगलं वाटण्यासाठी आपण डिझाईन करत असतो, लक्षात घ्या. इथे बघू शकता. त्याच्यानंतर हे बघा शुभेच्छुकांचा फोटो यामध्ये ॲड करायचा. इथे डेट वगैरे सेम आहे भावनो, जे पहिलं बॅनर तुम्ही बघितलं असेल, फक्त बॅकग्राऊंडमध्ये चेंज झालेलं आहे आणि थोडं अलाइनमेंटमध्ये चेंज झालेलं आहे, बघू शकता. आता इथे बघू शकता क्लायंटचा फोटो बघू शकता. आपण काय केलं, लाईटमध्ये केलं आहे. बॅकग्राऊंडला लाईन वगैरे म्हणजे टायगर वगैरे आहे, तुम्हाला लायन सी असतो. टायगर म्हणजे वाघ तुम्हाला दिसत असेल, तर आपण टायगरमध्ये वगैरे ॲड केलं आहे. त्याच्यानंतर इथे बघू शकता लेन्सचा मोठा उपयोग आहे, लक्षात घ्या. जेणेकरून इथे बघू शकता लेन्स ऑन केल्याच्या नंतर तुम्हाला दिसेल कसा इफेक्ट पडलेला आहे बॅनरमध्ये. त्याच्यानंतर आता वरती इथं बघू शकता. आता हे आपले जे काही नाव वगैरे, ओके, तिथे बघू शकता. आता हा जो फॉन्ट आहे ना म्हणून सेम फॉन्ट आपण यामध्ये पहिले जो बॅनर आहे तो सेम फॉन्ट आहे, फक्त याला ग्रेड इन कलर म्हणजे 2 कलरचं ग्रेड इन दिले. बघू शकता कसं लुकआउट दिसतो, एकदम लक्ष डायरेक्ट नावाकडे जाते भावनो, तुम्हाला दिसत असेल. ओके, तिसरा पासवर्ड आहे भावनो 29. ओके, व्हिडिओमध्ये भावनो 3 स्टेपमध्ये पासवर्ड आहे भावनो, 6 अंकी, लक्षात घ्या. ओके, तिथे बघू शकता. हे काय असणार आहे, हॅपी बर्थडे साहिल शिंदे, जे काय तुम्हाला नाव दिसतंय त्याला आपण ग्रेड इन कलर दिला आहे. तर ग्रेड इन कसं द्यायचं भावनो, डबल क्लिक करा, ग्रेड इन ओव्हरलेवरती क्लिक करा, आणि इथे बघू शकता ग्रेड इन इथे आहे हलकासा ऑरेंज, आणि इथे आहे
लाईटली रेड, जेणेकरून जो तुम्हाला दिसतोय बघू शकता एकदम कडक रेड इन कलर. ओके, बघू शकता तुम्हाला पाहून PLP व PST फाईल येऊन जाईल व्हिडिओमध्ये. नक्कीच तुम्ही बघितलं असेल स्टार्टिंगपासून ते एंडपर्यंत मी तुम्हाला 2 PLP व 2 PST. आता मी याची काय करतो, इथे आजूबाजूला ठेवतो जेणेकरून तुम्हाला समजून येईल. ओके, हे बघू शकता एक इथे ॲड केली, एक इथे ॲड केली. ठीक आहे, याला आपण बंद करूया. ठीक आहे, बघू शकता तुम्हाला इथे दिसतंय 2 बॅनर, एका वेळी 2 नाही दाखवू शकत. बघू शकता. ओके, जे काय ते सर्व पाहून तुम्हाला डिझाईन आता दिसत असेल स्क्रीनवरती. दोन्ही पण बॅनर सेम आहेत, दोन्ही पण मध्ये मॅटर पण सेम आहे, नाव वगैरे सर्व सेम आहेत. फक्त थोडीशी अलाइनमेंट बदललेली आहे जी तुम्हाला दिसते लाईट बॅनर आणि नॉर्मल बॅनर. ओके, नॉर्मल बॅनरमध्ये आपण टेक्स्ट वगैरे क्रिएटिव्हिटी केलेलं आहे, बाकी सर्व सेम पोझिशन आहे. एकच PST फाईल आहे, तिला आपण 2 यामध्ये चेंज केलेलं आहे. ओके, व्हिडिओमध्ये पाहून 3 स्टेपमध्ये पासवर्ड एकदम डिटेलिंगमध्ये सांगितलं आहे. नसेल बघितला तर कान देऊन भाऊनो बघा व्हिडिओ, जेणेकरून तुम्हाला पासवर्ड जो काय आहे तो नक्की मिळेल. ओके, हे भाऊनो व्हिडिओ येत जातील, फक्त तुम्ही कमेंट करून सांगा की कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजेत. कारण की भाऊनो तुमचा रिस्पॉन्स कमी येत आहे, त्यामुळे व्हिडिओ बनवूशी पण वाटत नाही की भाऊनो व्हिडिओ तुम्हाला बनवायला पाहिजे. ओके, व्हिडिओ बनवून पण व्ह्यूज येत नाही आहेत, लक्षात घ्या. ओके, चला भेटू मग पुढल्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये जे काही सांगितलं आहे बड्डे बॅनर डिझाईनमध्ये ते नक्की व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तुम्ही. ओके, चला भेटू मग पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.